महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकात लिहिलं होतं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचलं. इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजेच मित्रांनो, विद्या नसल्यामुळे काय काय घडेल याचं जिवंत आणि बोलकं उदाहरण महात्मा फुले यांनी आपल्या समोर दिलं होतं. परंतु आजची जर आपण परिस्थिती बघितली, नुकताच असरचा रिपोर्ट जो आहे तो जाहीर झालेला आहे कालच, आणि असरचा रिपोर्ट जो आहे तो खूप भयानक आपल्याला दिसतोय. कारण तुम्ही या ठिकाणी थंबनेलवरती बघितलं असेल, 10वी-12वीच्या मुलांना मराठी नीट वाचता येणार अशी अवस्था मित्रांनो झालेली आहे, आणि गणित आणि इंग्रजीचा तर बट्ट्याबोळ उडालेला आहे. ही परिस्थिती आता आपल्याला दिसते. बघा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या महान पुरुषांनी शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या दारोदारी नेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु आज आपल्या देशाची परिस्थिती जर पाहिली तर जवळपास 14 ते 18 वयोगटातील 25% मुलांना दुसरीचं मराठीचं किंवा तिथल्या रिजनल लँग्वेजचं पुस्तकही वाचता येत नाही. अशी परिस्थिती आज आपल्या देशाची या शिक्षण व्यवस्थेनं करून ठेवलेली आहे, असं चित्र आपल्याला दिसतंय. बघा मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सांगून ठेवलं होतं की जर तुम्हाला 6 महिन्यात पीक हवं असेल तर ज्वारी आणि बाजरी पेरा, 1 वर्षात जर पीक हवं असेल तर तुम्ही ऊस लावा, आणि 100 वर्षानंतर जर तुम्हाला फळं चाखायची असेल तर आजच शिक्षणाची पेरणी करा. परंतु ही शिक्षणाची पेरणी मजबूत करा, अतिशय क्वालिटेटिव्ह करा. परंतु ही शिक्षणाची पेरणी आपल्याला अशी दिसते की मुलांना धड वाचता येणार, धड लिहिता येणार, धड बोलता येणार. तर ही परिस्थिती आज आपल्याला आपल्या शिक्षण व्यवस्थेत दिसते. आर्सरचा रिपोर्ट नेमका काय म्हणतो ते आपण थोडक्यात पाहूयात. काही महत्त्वाचे मुद्दे या रिपोर्ट मधले आपण आज बघण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला दिसते की प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने असरचा अहवाल जाहीर केला जातो. एक सर्वेक्षण केलं जातं मित्रांनो आपल्या एज्युकेशन सिस्टीमचं. एकंदरीत भारतातल्या जवळपास 28 जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्याचा सुद्धा समावेश होतो. जवळपास खूप साऱ्या मुलांचं, म्हणजे 28 जिल्ह्यांमधल्या मुलांचं, 14 ते 18 वयोगटातल्या मुलांचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले असतील, आणि तो जो रिझल्ट आहे तो आपल्या समोर आलेला आहे. आणि ते सर्वेक्षण आपल्याला काय म्हणतंय ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्या सर्वेक्षणामधले मी काहीच मुद्दे तुमच्यासोबत शेअर करतोय, सगळे मुद्दे शेअर नाही करत. काही महत्त्वाचे बुलेट पॉईंट तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आजच्या आपल्या चर्चेच्या माध्यमातून. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला महत्त्वाचा मुद्दा की 8वीच्या जवळपास 80% विद्यार्थी आपल्याकडे असे आहेत की ज्यांना नीट भागाकार करता येत नाही, भागाकारामध्ये नापास आहेत. 8 वर्ष ही मुलं शिकलेली आहेत, परंतु त्यापैकी 80% मुलं जी आहेत ती भागाकारामध्ये फेल गेलेली आहेत. म्हणजे बेसिक पाया जो आहे ना मित्रांनो, तो पायाच या ठिकाणी भक्कम असल्याचं आपल्याला दिसत नाही. 80% म्हणजे खूप मोठा आकडा आहे. 20%च मुलांना फक्त येते. म्हणजे 100 मुलं जर असेल वर्गामध्ये तर 100 मधल्या फक्त 20 मुलांनाच व्यवस्थित भागाकार येतो, 80 मुलांना भागाकार येत नाही. 1000 मधल्या 800 मुलांना नाही, 10,000 मधल्या 8,000 मुलांना नाही, 1 लाख मधल्या 80,000 मुलांना भागाकार येणार नाही, तर आणि 1 कोटी मधल्या 80 लाख मुलांना भागाकार येणार नाही. कितीतरी कोटी मुलं आपल्या देशामध्ये असतील तर किती मुलांना भागाकार येत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर 8वीच्या जवळपास 24% मुलांना मराठी वाचता येत नाही. ही 8वीच्या मुलांची परिस्थिती आपल्याला दिसते. त्याचबरोबर 8वीच्या 51% मुलांना इंग्रजी वाचता येत नाहीये. मराठीच वाचताची जर बोंबाबोंब असेल तर इंग्रजीची अवस्था काय असणार. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे 8वी ते 12वी जवळपास 14 ते 18 या वयोगटातील 25% मुलांना दुसरीचं मराठीचं पुस्तक सुद्धा वाचता आलेलं नाहीये. तो जर महाराष्ट्रातला असेल तर त्याला दुसरीचं मराठीचं पुस्तक वाचता येत नाही. कर्नाटकमध्ये असला असेल तर दुसरीचं कन्नडचं पुस्तक वाचता येत नसेल, त्याच्यात तिथल्या रिजनल भाषेतलं पुस्तक वाचता येत नाहीये. म्हणजे अडचणी होतात. थोडं मोडकं वाचत असेल, परंतु परफेक्ट ज्या पद्धतीने वाचलं पाहिजे त्या पद्धतीने त्याला वाचता येत नाही. म्हणजे व्यवस्था किती फेल गेलेली आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. आता याच्यामध्ये काहीतरी बदल घडले पाहिजेत, याच्यामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे शाळा गळतीचं जे प्रमाण आहे ते नेमकं कसं आहे बघा मित्रांनो. 14 वर्षाचा जर मुलगा असेल, 8वीला जर तो मुलगा आला तर 8वीला जवळपास जर का 96% मुलं वर्गात असतील तर ती 16व्या वर्षी 10वीला येईपर्यंत जवळपास 89.1% होतात. म्हणजे जवळपास या 2 वर्षाच्या कालावधीमध्येच जर 96 पोरं असतील वर्गात तर त्याच्यातली जवळपास 89च मुलं राहतात, बरोबर. म्हणजे जवळपास 96% मुलं असतात आणि ती जवळपास 89% वरती येऊन पोहोचतात. आणि 16 ते 18 वर्ष या 2च वर्षामध्ये ती संख्या जी आहे ती 67% वरती होते. म्हणजे जसजसं पुढे जाते आपलं शिक्षण तसतशी मुलांचं शाळा गळतीचं प्रमाण जे आहे त्याचा रेशो जो आहे तो वाढत जातो. आणि 18 वर्षानंतरचा आकडा जो आहे ना तो यापेक्षा खूप मोठा असू शकतो.
त्याच्यामुळे मित्रांनो विषय असा आहे की या ठिकाणी आपल्या व्यवस्थेमध्ये पहिलीला ॲडमिशन घेणारा एखादा विद्यार्थी असेल तर तो त्याचं संपूर्ण शिक्षण नाही पूर्ण घेत. बरीच मुलं अर्धवट शिक्षण सोडतात. आता हे अर्धवट शिक्षण सोडलं या मुलांनी तर ते काय व्यवसाय करणार, काय नोकरी करणार आणि भविष्यामध्ये काय पुढे जाणार आणि देशाची काय प्रगती होणार, हे चिन्ह खूप खतरनाक आहे. एक गोष्ट मित्रांनो सांगावीशी वाटतं तुम्हाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जर पहिलीच्या वर्गात जर का 100 मुलं असतील तर ती 100 मुलं त्यांचं संपूर्ण शिक्षण घेईपर्यंत टिकली पाहिजे. त्यासाठी त्यांना शासनानं मोफत शिक्षण दिलं पाहिजे, इतर काही गोष्टी केल्या पाहिजे शिक्षण व्यवस्था सुधारण्याच्या अनुषंगाने. अशा काही गोष्टी, असे विचार आपल्या महापुरुषांनी मांडले होते. परंतु ते विचार जे आहेत ते सरासर आजच्या या सिस्टीमने फेल ठरवण्याचा खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला या ठिकाणी दिसतोय. म्हणजे एका बाजूला गळतीचं प्रमाण सुद्धा आहे, दुसऱ्या बाजूला जी मुलं शाळेमध्ये जातात तर त्यांची व्यवस्था ही परिस्थिती अशी आहे. तर एकंदरीत हा असरचा रिपोर्ट आपल्याला हे सगळं सांगतोय. याचबरोबर आणखीही बऱ्याचशा गोष्टी होतात, त्या गोष्टी मी सध्या तरी सांगत नाही. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो केंद्र शासनाकडून आलेला आहे, म्हणजे शालेय शिक्षा विभागाकडून आलेला आहे. तो निर्णय असा की जे काही कोचिंग सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये 16 वर्षापर्यंत विद्यार्थी जाऊ शकत नाही, 16 वर्षानंतरच विद्यार्थ्यांनी कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला पाहिजे. अशा प्रकारचा एक निर्णय सुद्धा शासनाकडून घेण्यात आलेला आहे. आता ही एक एज्युकेशनल व्हिडिओ होती, त्यामुळे मी तो निर्णय जो आहे तो आज घेण्यात आलेला त्या संदर्भात तुमच्यासोबत तुम्हाला अपडेट दिली थोडीशी. तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मला मित्रांनो एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.